सिंधुदुर्गच्या राजकारणात निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक असा सामना पुन्हा रंगलाय। निलेश राणेंनी नाईक हे रवींद्र चव्हाणांचे लाभार्थी असल्याचा आरोप केल्यानंतर नाईकांनी पलटवार केलाय। खरं तर आपण बघितलं असाल की कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 2.5 वर्ष पालकमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण होते आणि त्या रवींद्र चव्हाणांच्या पाठीमागे कसे फिरत होते आणि त्यांच्याच आर्थिक पाठबळामुळे हे कालच्या विधानसभेमध्ये निवडून आले। खरं तर मी रवींद्र चव्हाणांचा लाभार्थी आहे हा आरोप खरं तर रवींद्र चव्हाणांवर आहे, कारण ते एका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। असं असताना महायुतीच्या एका आमदाराच्या विरोधात ते काम करत असतील तर तो आरोप रवींद्र चव्हाणांवर आहे, त्याचं उत्तर रवींद्र चव्हाणांनी दिलं पाहिजे, कारण त्यांनी एका महायुतीच्या आमदाराच्या विरोधात मदत करत असं त्यांचं म्हणणं असेल तर। आणि खरं तर मी आज 2 वर्ष विधानसभेमध्ये आमदार नाही आहे, माझ्याकडे कुठलं पद नाही। असं असताना विकास कामं करायची जबाबदारी ह्यांची आहे, ह्यांची विकास कामं होत नाहीत, त्यामुळे फ्रस्ट्रेट झालेत आणि म्हणून ते माझ्यावर आरोप करतात। शिंदे गटाची ताकद या कणकवली मतदारसंघामध्ये शून्य आहे। जे काही 2-3 जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आहेत ते सुद्धा पालकमंत्र्यांनी दिले तेच सदस्य आहेत आणि कणकवली शहरामध्ये त्यांचा एकही नगरसेवक निवडून आला नाही। आणि खरं तर त्यामुळे त्यांची ताकद घेऊन माझ्याबद्दल निवडण्याचं काहीच कारण नाही। त्याचबरोबर त्यांनी उलट त्यांच्या भावाच्या विरोधात असलेल्या उमेदवाराला त्यांनी मदत केली असं ते म्हणतायत। तर त्यांनी आपल्या स्वतःच्या भावाच्या विरोधात उमेदवाराला मदत कशी केली? त्याचबरोबर जे कार्यकर्ते त्यांच्यावर समीर नरोडे गेले अनेक वर्ष होते त्यांच्या विरोधात त्यांनी काम कसं केलं? हा तर त्यामुळेच त्यांच्या बरोबरचे अनेक कार्यकर्ते त्यांना सोडून गेले, कारण ते आपल्या बरोबरच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करतात। जसे इकडे कणकवलीत नलावड्यांच्या विरोधात असू देत किंवा सावंतवाडीमध्ये विशाल परब यांच्या विरोधात असू देत, आणि त्यामुळे ते त्यांचे लोक त्यांना सोडून गेले, ह्याची त्यांनी काळजी करावी।